राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पेरण्या वाया जाणार नाही. 24 तासामध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात. गेल्या 2 ते 3 दिवस पावसाने उघडझाप केलेली आहे. परंतु आता पुन्हा एकदा 24-48 तासामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे? रोडवर पाणी साचणार आहे. मोठ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आता इथून पुढे होणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांनी पावसाने उघडझाप दिल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलेलं होतं. परंतु आता पुन्हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या सर्व ठिकाणी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, 14, 15, 16, 17 हे 3 ते 4 दिवस पुढील 2 ते 3 दिवस आता पावसाची महत्त्वाची आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा झालेला आहे. पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा बदलली आहे आणि या बदललेल्या वाऱ्याच्या दिशेमुळे पुन्हा एकदा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तास आता आपण जर बघितले तर 20 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसापेक्षा आता अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता हा पाऊस मान्सून सोबत अरबी समुद्रातून आला आहे. हवामान विभागाचा अंदाज दिलेला आहे. हे 3 ते 4 दिवस आता मोठ्या प्रमाणात धोक्याची घंटा हवामान विभागाच्या अपडेटनुसार आपल्याला पाहायला मिळेल. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जो मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती, आता पेरणीनंतर हा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिला होता, की पुन्हा एकदा पावसाने जर दांडी मारली तर पेरणी केलेलं जे बियाणं आहे, हे पुन्हा फेल जाण्याची शक्यता आहे. परंतु आता अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात पाऊस यायला लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एक आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यात, कोणत्या वेळी पाऊस होणार आहे, तर साधारणपणे संध्याकाळी 3 ते 6 या वेळेमध्ये राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तवली आहे. यामध्ये मुंबई रिजन असेल, नाशिक रिजन असेल, कोकण रिजन असेल, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोकण किनारपट्टी लगतचे सर्व जिल्हे आहेत, सातारा, सांगली, सोलापूर, त्याचप्रमाणे या अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई अर्बन असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता पुढील 48 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळेल. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामान विभागाचा अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपली परिसरात किती मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झाला आहे, किती पाऊस होणं अपेक्षित आहे, ही सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून IMD इंडिया अपडेट्स आपल्यापर्यंत देत असतो. हवामान विभागाचा सविस्तर अपडेट, सर्व अपडेट हे जे आहे हवामान विभागाच्या संकेतस्थळावरून आपण घेत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.